छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इतिहास समाजाला बसण्याचा अधिकार नाही. जवळ येऊन मला ढकललं आणि मला दबक्या आवाजात सांगितलं की बुवा लवकर निघून इथून बाहेर जा किंवा मग तुला आम्ही मारून टाकू म्हणे. इथपर्यंतचे जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी आम्हाला दिली. नेमकं त्यांची बाजू काय हे जाणून घेण्यासाठी आज श्रीपाद छिंदम वास्तव खबर सोबत आहेत. वास्तव खबरशी ते बातचीत करणार आहेत. आज महानगरपालिकेमध्ये जो गोंधळ झाला, जो प्रकार घडला, नेमकं काय प्रकार होता तो? तर या नगरसेवकांचा जो आका आहे त्या आकाला कशा पद्धतीने मला खुश करता येईल अशा प्रकारची भूमिका घेऊन मी छिंदमला जास्ती जोरात बोलतो का मी छिंदमवर हात उचलतो आणि मग अशा प्रकारचं मी ऍक्शन दाखवली त्या सभेत तर मग माझा आका मला शाबासकी देईल. शहराचा आका म्हणजे कोण? या शहरामध्ये कोणत्या बी गोष्टी आहेत की आकाला विचारल्याशिवाय आणि परवानगी घेतल्याशिवाय होत नसतात. सभागृहामध्ये त्यांना विरोधकच ठेवायचं नसेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांनी मला बाहेर काढलं. आमदारांच्या जर मनात असती गोष्ट तर त्यांनी मग श्रीपाद छिंदमांना पण पाडलं असतं ना. तुम्ही 8 वर्षामध्ये तुमची बाजू का नाही आतापर्यंत मांडली? त्यांना श्रीपाद छिंदम च्या बाबतीमध्ये ज्या मागचा इतिहास आहे तो बंदच करायचा नाही. तो पिक्चर चालूच ठेवायचा कायम. लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल कायम विष पेरायचंय, कायम द्वेष निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका. तुम्ही याच्या मागं का नाही शिवजयंती साजरी केली? आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज त्यांनी सुद्धा मला माफ केला असतं कदाचित.